त्यानंतर पुढचा पोल आहे लोकपोल. महायुतीला 115 ते 128 जागा मिळतील. मात्र ह्यांनी दिले की महाविकास आघाडीला सर्वाधिक जास्त जागा मिळतील 151 ते 162 आणि इतर 5 ते 14. निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय लोकपोलनुसार महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकते असा अंदाज सध्या वर्तवला जातोय. मात्र याआधी आपण जे 4 एक्झिट पोल बघितले त्या चारही संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला सर्वात जास्त जागा देण्यात आलेल्या होत्या. मात्र लोकपोलनुसार महाविकास आघाडीची सत्ता येईल असं दर्शवलं जातंय. मात्र हे आकडे एक अंदाज आहे, संभाव्य आकडे. इलेक्टोरल आणि लोकपोल या दोनच संस्थांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, 150च्या पुढे जागा जातील. मात्र इतर संस्थांचं म्हणणं आहे की महायुतीला सर्वात जास्त जागा मिळतील. सगळ्यांचा आकडा हा 115 130च्या पुढेच आहे. मात्र लोकपोलचं आपण जर बघितलं तर इतरला सुद्धा जास्त जागा देण्यात आलेल्या आहे. अगदी 5 ते 14 जागा यावेळेस लोकपोलने दिलेल्या आहेत. पुढच्या संस्थेकडे वळूया. झी न्यूज ICPL. महायुतीला 129 ते 159 जागा मिळतील असा अंदाज आहे. निश्चितच. मात्र महाविकास आघाडीला 124 ते 154 जागा मिळू शकतात. अगदी काटेकी टक्कर या ठिकाणी बघायला मिळते. तर इतरला सुद्धा 0 ते 10 जागांचा अंदाज आहे. अगदी चुरशीची लढाई आहे असं आपण म्हणू शकतो. झी न्यूज ICPLचा आपण एक्झिट पोल बघतोय. महायुतीला 129 ते 159, तर मवियाला 124 ते 154. म्हणजेच काय तर युती आणि आघाडीमध्ये जागांचा फारच कमी डिफरन्स आहे. अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळते. पुढच्या संस्थेकडे वळूयात. रिपब्लिकचा एक्झिट पोल सुद्धा समोर आलेला आहे. महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याचा अंदाज रिपब्लिकचा एक्झिट पोल सांगतोय. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 म्हणजे 150च्या आतच जागा मिळतील असा अंदाज आहे. तर इतरला सुद्धा 2 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कुठेतरी इतर पक्षांचा देखील फटका महायुती आणि महाविकास आघाडीला रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा बसताना दिसतोय. बघा एक्झिट पोलचे आकडे पाहिले आपण. आता पोल ऑफ पोलनुसार महायुतीला बहुमताची शक्यता आहे. बघा सगळ्या एक्झिट पोलचा जर आपण पोल ऑफ पोल काढला तर महायुतीला 149, तर महाविकास आघाडीला केवळ 121 जागा मिळतील असा अंदाज सध्या वर्तवला जातोय. तर संपूर्ण राज्यभरात नेमकी काय परिस्थिती आहे हे महा एक्झिट पोल नुसार आपण साम टीव्हीवर बघतोय. मात्र पोल ऑफ पोल नुसार महायुतीला बहुमताची शक्यता आहे. बघा महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल बघतोय 288 एकूण जागा. इलेक्टोरल एजनुसार महायुतीला 118, मवियाला 150 आणि इतर 20. तर पोल डायरीनुसार 150 महायुतीला, महाविकास आघाडीला 95, तर इतर खूप जास्त 43 जागा मिळू शकतात. चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार 150 जागा महायुतीला मिळतील, मवियाला 130 तर इतर 8. मात्र मॅट्रिक्सनुसार 155 जागा हा महायुतीसाठी हा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 120 जागांचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना केवळ 13 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. आणि पीपल्स पल्सने सर्वाधिक जागा दिल्यात महायुतीला 180 आणि महाविकास आघाडीला 95 आणि इतर 18. म्हणजे जर पोल ऑफ पोल काढला तर 149 जागा महायुतीला. याशिवाय महाविकास आघाडीला 121 जागा, तर इतर देखील 18 जागा. इतरच्या अर्थातच त्यामध्ये अपक्षही असू शकतात, त्यांच्या 18 जागा निवडून येऊ शकतात असा अंदाज सध्या वर्तवला जातोय.